भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी भारत माता की फोटो आहे काय आहे यापेक्षा जास्त आम्हाला ज्या क्षणाला कळतं हर्षवर्धन सपकाळ हा गद्दार आहे त्या क्षणाला आम्ही हर्षवर्धन सपकाळला गद्दार म्हटलंच पाहिजे। टिपू सुलतानाच्या विषयी इतिहासाचे कितीतरी दाखले आहेत की त्यांनी जबरदस्तीनं हिंदूंची धर्मांतर केली आहे। टिपू सुलतानाविषयी दाखले आहेत की त्यांनी जिंकलेल्या राज्यामधल्या हिंदू राजे सरदार यांच्या घरातल्या महिलांना हे आपल्या जनानखान्यामध्ये समाविष्ट करून घेतलं। सरदारांमध्ये एखादी चीज वस्तू असल्याप्रमाणे वाटलं ही या देशाची संस्कृती नाही। टिपू सुलतान हा या देशाशी नातं सांगू शकत नाही, केवळ त्याचं राज्य वाचवण्यासाठी तो कोणावेळी लढला आणि म्हणून 2 ब्रिटिश इतिहासकारांनी त्याच्याविषयी चांगलं लिहिलं म्हणून तो मोठा ठरत नाही, तो त्या ठिकाणी महान ठरत नाही। त्याची लायकी ही या आमच्या आराध्य दैवताशी तुलना करायची बिलकुलच नाही आणि म्हणून आम्ही धिक्कार करणारच। मालेगावच्या उपमहापौरांनी टिपू सुलतानाचा फोटो लावला आणि मग खुशारक्या मिरवलेल्या होत्या। त्यांनी सुद्धा तुम्ही सांगताय अशाच पद्धतीची वाक्य केली, मग त्यानंतर त्यांनी तो का काढला फोटो हा प्रश्न त्यांनाही विचारला पाहिजे। कारण टिपू सुलतानाचं खरं वास्तव त्यांच्या लक्षात कोणीतरी आणून दिलंय म्हणून कोणीतरी कोणाच्या तरी बहकाव्यामध्ये येऊन अशा पद्धतीनं या देशामध्ये जे खलनायक आहेत त्यांच्या प्रतिमाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना थांबवलंच गेलं पाहिजे। एक ठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्यात येत आहे, एक ठिकाणी अनेक विवाद निर्माण करण्यात आहेत। जातीय तेढ निर्माण करण्याच्या या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकता अखंडता निर्माण व्हावी यासाठी कशा पद्धतीने ठीक आहे, एकता अखंडता ही राहणारच आहे। आम्ही काही कोणाचा धर्माचा आहे म्हणून निषेध करत नाही आहोत, आम्ही निषेध करतोय तो त्या प्रवृत्तीचा निषेध करतोय जी या देशामधल्या जनतेवरती केवळ राज्य करत नव्हती। राज्य करताना एक प्रजाती खरंच हिंदू नाही ख्रिश्चन प्रजाती सुद्धा त्याचं जबरदस्तीनं धर्मांतरण करणं हे कसं काय आपण सहन करून घेणार आणि असं करणाऱ्याच्या प्रतिमेचं उदात्तीकरण कसं सहन करणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या पुढे आदर्श आहे, त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं हे त्यांनी सातत्यानं ही श्रींची इच्छा आहे असं त्यांनी म्हटलं। हे करत असताना इतर धर्मियांवर कधी अन्याय केलेला नाही। आम्ही सुद्धा या देशामध्ये राहणाऱ्या सगळ्यांचं स्वागत करू, पण याचा अर्थ असा आहे का ज्यांनी या देशातल्या जनतेवरती जुलूम केले जबरदस्तीनं धर्मांतरण केली त्यांच्या प्रतिमा या उंचावण्याचा प्रयत्न कृपा करून कोणी करू नये।